नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या चुकरेटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलेलं आहे की मराठी चित्रपट जगभरात पोहोचवणारे दिग्दर्शक या मंचावरती आपण आमंत्रित केलेले आहेत. त्यांच्याबरोबर भरपूर छान गप्पा रंगलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि सुरुवात करतो आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे थुकरटवाडीच्या आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे आई थुकरटवाडीची. पाहुयात पुढे. अरे अरे बापरे. मेरे माँ की कंगन लौटा दे लाला. वा वा वा. मनोज कुमार काय नाव आहे? कोण आहे तू? लाला हा? नाव काय? मी बुजरू. मी बुजुर्गू. बुर्जी पाव. बुर्ज खलीफा. अरे काय सांग ना तुम्ही काय? बिरजू नाव आहे तुझं? हाँ बिरजू. लाला मैं बिरजू लाला. मेरे माँ के कंगन लौटा दे लाला. जा तिकडे. काय कंगन? लोटा. तू पण जाऊन पटकन, नंतर मला पण जायचं. लाला लाला तू मला ओळखत नाहीस लाला. अरे कोण कोण आहेस? कोण तू? काय नाव आहे तुझं? ओळखलंस का लाला? मला घरात आलंय कुणी. खांद्यावरती बंदूक, बंदुकीत आहे गोळी. क्षणभर बसला आणि मग हसला. बापरे. संजय जाधव. ते म्हणजे क्षणभर बसले गेले हसतात ते. इकडे म्हणजे चला हवं द्या बघायला आले की. लाला तुटला जरी फड तरी तुटला नाही गुन्हा. हिंमत असेल तर एकदा बघून दाखवा. फक्त लढ म्हणा. कोण आहेस तू? लाला खूप वर्षांपूर्वी लाला तू 2 मुलांसमोर त्याच्या बापाला मारलं होतं लाला. आणि त्याच्या आईचे कंगन घेतले होते लाला. अबे असे किस्से तर लय वेळा केले मी. मला काय माहित असणार तू नेमका कोणाचा पोरगा आहे ते? चल तिकडे. हे असं बघ, हे जत्रेत फुगे फोडणाऱ्याशी लग्न करणार आहे का तू? लाला जी खरी आहे. तुझा गॅसचा फुगा फोडू. चल तिकडे. लाला मेरे माँ के कंगन लौटा दे लाला. तिकडे आहे ना ते. हा चल चल तिकडे. मी याचीच लग्न करून देणार नाही, तुझं लक्षात ठेव. का? हा का म्हणजे हे गुंड आहे हा माणूस. बाबा, गुंड नाहीये तो. मग परिस्थितीमुळे त्याला हातात बंदूक घ्यावी लागली. लाला काल रात्रीपर्यंत सुनील दत्त सरांचा रोल तुम्ही करणार होतात. काय? पण त्यांची मिमिक्री तुम्ही कशी करणार? मागच्या आठवड्यात तुम्हाला ससा दिला होता, तोही तुम्ही विदर्भातला केलात. लाला आणि तुम्ही सुनील दत्त सरांची मिमिक्री करणं म्हणजे पुष्कर श्रोत्रींनी बॉडी बिल्डिंग करण्यासारखं नाहीये का? लाला म्हणून ऐन वेळेला त्याच्यावर ही परिस्थिती ओढावली आणि म्हणून त्याला ती बंदूक हातात घ्यावी लागली. बाबा, मेरे माँ के कंगन लौटा दे लाला. थांब ना रे बा, एकच एक डायलॉग मारून राहिला तू. तुझ्या बस जरा दूर उभा राहा. हे तू वाया गेलेली पोरगी आहे. काय? तुझ्यापेक्षा माझी दुसरी मुलगी क्रांती ती चांगली आहे. ती माझ्यापेक्षा पुढची आहे. तिने सुद्धा स्वतःचा जोडीदार आधीच शोधलाय. याचाच भाऊ आहे. कोण? रामू. बोलू त्याला.
भाऊजी या. हा याला तर असं चिमटीत धरून मारल मी. शेर को सांप और बिच्छू डंक नहीं मार सकते, वो बस दूर से रेंग पे चले जाते हैं. काय झालं रे? ए दास, तू तर म्हणलं तुला काही चावत नाही म्हणून. एक मिनिट, मी म्हंटल होतं साप और बिच्छू, डासाचं मी काही बोललो नव्हतो. ए, हा सेम तुझ्या बाबांसारखं बोलतो रे. अरे तोच आहे हा. हा? हा आमच्या वडिलांवर गेलाय म्हणून तसाच दिसतो. लाला मेरे कंगन लोटा दे लाला. एक मिनिट माझं आहे. माझा आहे. चिनॉय, हा? तुमच्या मुलीला बोलवा. ऑर्डर कुठे देते तू? ऑर्डर नाही, क्यू आहे हा. हे क्रांती, ए बाळा क्रांती. वा वा, बघितलं, कोंबडीच्या गाण्यावर कडकनाथ आली. एकदम कडक नाचत आली. कोण आहे? कोण आहे? क्रांती. क्रांती, मानव उत्क्रांती जास्त वाटतेस तू. हो माझ्याशी नीट बोलायचा. लालाची पोरगी आहे मी आणि त्याचं मला गाणं पण येतं. बाई मी लालाची ग लालाची पोरगी लालाची. बाई मी लालाची ग लालाची पोरगी लालाची. बस बस कर. एक गोष्ट मला सांग, हा या मुलावर तू प्रेम करते खरंय का? हा, हेच आहेत माझे होणारे पती अशोक कुमार. अरे बुटी, छंद पकाई. रेलगाडी अशोक कुमार नाही, राजकुमार. हा 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 तेच तेच राजशेखर. आज जणू एक माणूस नाकावरच बुक्का खाणार आहे. राजकुमार हो, कहो राज राज कुमार. लाला अरे मेरे माँ के कंगन लौटा दे लाला. अबे तुला मी दुसरे डायलॉग देऊ का? माझ्याकडे आहेत. दुसरा डायलॉग बोल ना, आपलं मागे कंगन. लाला लाला मला कंगन पाहिजे, नाही तर हे सगळे सेल खाली करून टाकेन. सेल सेल मधून घेतले, खरे आहे ते. वो खाली कर दूंगा मैं. काय यार असं करतो यार. एक मिनिट, तुम्ही सांगा, हे लग्न तुम्हाला मान्य आहे की नाही? आम्ही तुमच्या बरोबरीचे आहोत की नाही? बाबा, तुम्हाला हे लग्न मान्य करावंच लागेल. आणि तुमच्या होणाऱ्या जावयाशी तुम्ही असं कसं बोलू शकता? बस, हे लग्न मला मान्य नाही सांगून ठेवतो मी. का? हा, हे माझ्या लायकीची नाहीये हे. हा, यांना तर असं एक एक करून असं मारून ठेवून खतम करून टाकेल मी, लक्षात ठेवा. एक मिनिट, हमको मिटा सके ए जमाने में दम नहीं, ए दमान कारभारी, जरा दमान अंग भिजल घामान. अरे रामू, इकडे बघ इकडे बघ. तू चांगले डायलॉग मार ना. तुझ्या घरचं जावई होणार आहेस, जावई. पण तू कोण आहेस? अरे असं काय करतोय?
माझी हिरोईन कमला. का मला ह्या अशा हिरोईन देता तुम्ही? मी काय म्हणतो लाला, फॉर चेंज मी तिच्या बरोबर लग्न करू का? रामू रामू मेरी हे रामू, आमचं ठरलंय आधीच. आधीच म्हणजे कधी ठरलं? अरे कालपर्यंत तुझं ठरत नव्हतं तू मनोज कुमार करणार का सुनील दत्त. हे कधी ठरलं? लाला मेरे माँ के कंगन लौटा दे लाला. अरे मला काहीच आठवण नाही राहिलं तुझी माय कोणती, तिचे कंगन कोणते, मला काय आठवण नाही राहिलं बाबा. मी परेशान करू नको. एक सांगतो मी तुम्हाला, हे लग्न मी करणार नाही. लक्ष, हा किती वाईट वागला ना, ते बंदूक तिकडे ठेव. हे कधी किती किती वाईट वाटला ना, तर मी तुझ्यासोबत लग्न करून देणार नाही, म्हणजे देणार पण का? नाही. का 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 म्हणजे लायकीचं नाही यार, मी सावकार आहे मी. बाबा काय बोलताय तुम्ही? मग अहो बाबा, ह्यांची आई आपल्यापेक्षा श्रीमंत आहे, हे आपल्यापेक्षा पैसेवाले आहेत. कोण आहे हिची आई? हा, ए, बोला तुझ्या आईला बोलो. बोलवतो. आई तुझं लेस. सरळ बोलो, गुपचूप बोलो. हा, वेड का कोकरू. ए, तू बस. ए, तू बोलो. मेरे माँ के अरे कंगन. नको कोणीच नका बोलू. याची आई कोण झाला असते या? मामा अम्मा तुम्हारी चप्पल जरा ऊपर कर दो, हमें पाव पड़ना है. मेल्या वाकून तरी नमस्कार कर. आई सासूबाई आलात का? पाया पडते. हा आज 31 आहे का? काय आई? आज 31 आहे का? नाही आई. का? नाही, सांताक्लॉज बसलाय म्हणून म्हटलं. राधा राणी. लाला ओळखलंस का मला? राधा राणी, तुला कोण नाही ओळखणार? गावात एकमेव सुंदर स्त्री तू आहे. तू मनाचं बोलतोयस की स्क्रिप्ट मध्ये लिहून दिलंय? स्क्रिप्ट मध्ये लिहिलंय रे, नाही तर मी असं बोलणार आहे कधीतरी. ए राधा राणी, तू तर एकदम गरीब होतीस. तुला गावाच्या बाहेर काढलं होतं. मग हा बदल कस काय झालाय? खूप मोठा बदल झालाय. त्या गावच्या मालकीन आहेत मॅडम. 500 एकर जमीन आहे, 500 एकर. आणि ठाण्यामध्ये 3ऱ्या माळ्यावर फ्लॅट आहे त्यांचा, 3 BHK. डोंबोलीला मायापूजा भांडार आहे तेच. आणि डोंबिवलीला माया पूजा भंडार आहे. स्टेशन पासून 5 मिनिटावर आहे ते. स्टेशन पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर. दिवाळी ऑफर पण चालू. आणि दिवाळी ऑफर पण चालू आहे. आणि ते नाही सांगितलं तुम्ही, आत्ताच त्यांनी ठाण्यात अनुदान केलंय सुनैना बद्रिके यांच्या कथक क्लासेस. काय तो त्याची जाहिरात करतो. मायापूजा भांडार ते चालतं. माझा बिझनेस नको चालायला का? नेहमी नेहमी जाहिरात करता यार. अरे मग तू कर तुझ्या एखाद्या बिझनेसची जाहिरात. नको नको, माझ्या ऍक्टिंग वर भागतं सगळं. आम्हाला पण आधी असंच वाटत होतं. खरं काय नाही होत नंतर. भारतात काहीतरी करायला पाहिजे आपण. नाही, मी चालू केलंय केकचं. काय ऑर्डर असेल तर सांग. हॅपी बर्थडेला पुष्करचं तर आधीपासूनच चालू आहे. मी पण चालू केलं. हा, श्रेया, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आता. तू तुझं बघ, माझं प्रोडक्शन हाऊस आहे. अरे, पानपट्टी तरी उघडावी लागेल रे मला काहीतरी. ए, उच्च बसा, एक मिनिट. लाला. राधा राणी, हा तू एवढी श्रीमंत कशी काय झालीस? कष्टानं. हा, हो, म्हणजे माझा नवरा मेला तेव्हा अख्ख्या गावानं मला वाळीत टाकलं. दुःख विसरायला लागायचं तेव्हा मी पिक्चर बघायची टीव्हीवर. एक मिनिट, तुम्ही तुमचं आयुष्याचं स्ट्रगल सांगता की रंपाटची स्टोरी? त्याच्या पुढचं माझे. मला वाटलं माझ्या एंट्री पर्यंत तरी घेशील. गप्पा बस. मग मी बिझनेस सुरू केला आणि मग श्रीमंत झाले मी. कोणता बिझनेस केला? स्वेटर विणायचा. माझ्या स्वेटरला खूप मागणी परदेशातून येऊ लागली. बापरे. मग हजार हजार स्वेटर मी एक्सपोर्ट करायला लागले.
जॅकी चॅन डोनाल्ड ट्रम्प हे माझे स्वेटर वापरते. स्वेटर पण एवढं स्वेटर कुठे फोटो तर बघा. पण हे मला एक गोष्ट सांगा, हे एवढं हजार हजार स्वेटर तुम्ही तयार करता, याच्यामध्ये लोकर आणता कुठून? हाही एक माणूस लवकर सांगा. तोच मला म्हणला हाय हवी तेवढी लोकर घेऊन जा. लोकरीला कमी नाही. आता तरी बरेच मला दिले म्हणून. एवढी वाढ आहे त्यांची? मग आता तर एवढेच आहे, आधी खूप होते. मग त्याच्यावर ते पिक्चर पण करणार आहे. कुठला? ट्रक भर लोकर. सॉरी सॉरी सॉरी, माझं म्हणजे माझं चुकलंय राधा राणी, माझं चुकलंय. माझ्या दोन्ही मुलींना तू सून म्हणून स्वीकार करावं. माझंच आहे ना आता. लाला आ बाया उठ. आला हा. अरे पळा 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 पळा. काय झालं? तो ऊट आला म्हणला ना. नाही नाही ते वाक्य आहे. लाला आ बाया उठ पूछ हिला के ये लग्न होणार लाला. पहले मेरे माँ के कंगन लौटा दे लाला. हा 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 कंगन कंगन, एक मिनिट. हा हा हे 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 माँ के कंगन. काय रे लय गरम आहेत का? नाही ऍक्टिंग. एवढे डिरेक्टर आले ते ऍक्टिंग नको. माँ हे घे गेले माँ. लाला. ह्या पेपरवर सही कर. दे पेपर. अरे सांगत जा ना इथून देणार आहे. माझं कन्फ्युज. हे घे काय? तुझी अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर. हा, मी नाही करणार सही. अर्धी प्रॉपर्टी माझी म्हणजे काय? एवढं काय होतंय? प्रॉपर्टीज मागते ना अर्धी, अर्धे डायलॉग मागते तुमचे. करा करा पटकन. लग्नानंतर आम्हालाच मिळणार आहे, नंतर आम्ही तुम्हाला देऊ. आई तू पण सही कराई. प्रॉपर्टी मिळाली म्हणून. आता आपण उद्या लग्न करून टाकू. हा हा हो मॅडम, हा ते पैसे द्या ना लवकर, जायचंय मला. ए, असं बोलता काय ते? मालकी नाही तुमचे? कसली मालकिनी? मग? ही म्हणले मी तुम्हाला पैसे देते आणि आम्हाला पैसे देते म्हणून इकडे आणले आणि मला फक्त माझ्यावर उभं राहायचं. हा नाही नाही देते ना. पळून जाते का? कधी जाणार? अरे देतो थांब ना. ए एक मिनिट, हे असं असेल तर मी लग्न नाही करणार. ए कोण आहे रे आपल्यातर्फे? कोणी आहे का रे? नाहीये? चला. बाबा, आमची एलसीडी तुम्ही काय येताय? माझे काही डॉलर नाही पुढे. चल. आई हे काय केलंस तू? जाऊ दे. पोरगी गेली तर जाऊ दे. प्रॉपर्टी तर मिळाली. फक्त एवढ्यासाठी तू आम्हाला सगळ्यांना धंद्याला लावलंस. मला डाकू बनवलंस. आपल्या बापाला मारलंस. हे ठीक आहे, कंगन तर मिळाले आपल्याला. एक मिनिट. हे कंगन आई आई असे काय? अरे ते तसेच आहेत. आपली परिस्थिती, आपण गरीब होतो का नाही. प्लास्टिकच्या बांगड्या आहेत त्या. त्याला मी ना चॉकलेटचा रॅपर गुंडाळलाय. सोन्यासारखा दिसतो नाही का तसा. त्यामुळे या सोन्याच्या झाल्या. लहानपणापासून मी या बागड्यांसाठी भांडत होतो आई. अरे तुला लाज नाही वाटत का? अरे जाऊ दे ना बाळा. प्रॉपर्टी तर मिळाली का नाही. एक मिनिट. हे प्रॉपर्टीचे पेपर बघू. हो या बाईने काय लिहून ठेवलंय बघ. काय? माया पूजा भांडार. निलेश साबळे 3 कंदील. सागर कारंडे 12 पणत्या. भारत गणेशपुरे 5 उठणे. श्रेया रांगोळीचे स्टिकर्स. हो ती दिवाळीची ऑफर आहे. दिवाळी आली आई. हो दिवाळी आली. हो एक मिनिट. सगळ्यांना हॅपी दिवाळी. आता काय? आता दिवाळी आली. दिवाळी
झी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना हॅपी दिवाळी. दिन दिवाळी, रात दिवाळी, आला दिवाळीचा सण लय भारी, आला आला दिवाळीचा सण. अरे उडतंय माझा आला दिवाळीचा सण लय भारी, चल नाचूया. नाचण्यावरनं लक्षात आलं सुनैना बद्रिकी गाणे. हा. आता येणार आहे संजय जाधव यांच्याकडे. खर तर संजय जाधव हे किती उत्कृष्ट कॅमेरामन आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण कॅमेऱ्याच्या मागे राहता राहता त्यांच्यामध्ये दिग्दर्शक जागृत झाला. कदाचित आधीपासूनच असावा तो. मला हेच विचारायचं की तुम्हाला कधी वाटलं की आता आपण हे सगळं करायला पाहिजे आणि इतका सुंदर दुनियादारी सारखा सिनेमा तुम्ही आणला, त्यानंतर भव्य दिव्य सिनेमे आणलेत, काय सांगाल? खरं सांगू का, तर मी तर कॅमेरामन पण बनायला आलो नव्हतो, मी डिरेक्टर बनायला तर आलोच नव्हतो. मी ऍक्च्युली आलो इकडे ऍक्टर बनायला. पण मला ना तरी मध्ये मध्ये बोलत असतो तो. अरे मी ऍक्टर आहे, आलो नाही की सांगतो मॅक काय नवीन काय करतोय. अरे मी ऍक्टर आहे यार. त्यामुळे ना घर चालवण्यासाठी काहीतरी करायला लागतं. मग कॅमेरा करा. पहिले एनिवे जोक सपाट. पण कसं झालं, मी ज्यावेळी सिनेमॅटोग्राफी करत होतो तेव्हा ते असताना की फायनली जसं आपल्याला कळलं की डिरेक्टर जे म्हणतो तेच फायनली होतं. सो कॅमेरामॅन असताना आपल्याला कळतं ना की एका पॉईंट नंतर आपला सेन असतो. सो मग मला असं वाटलं की मी तेही काम जर मीच करू शकलो तर किती मजा येईल. आय ऑलवेज मेक सिनेमा फॉर माय ऑडियन्स. कारण मला नेहमी त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या अप्रोचचा मला खूप रिस्पेक्ट आहे ऑडियन्सचा. की आपला सिनेमा बघायला ज्यावेळी ते थिएटरमध्ये येतात ना त्यावेळी ते कुठून तरी निघतात, ते त्यांचं माइंड प्रिपेअर करतात. मग ते आयदर रिक्षा, टॅक्सी, त्यांची गाडी, ट्रेन, बस कुठून तरी ते येतात, ते थिएटरमध्ये येतात, ते बॉक्स ऑफिसवर जाऊन तिकीट काढतात. जर एवढं करून ते 150 रुपयाचं तिकीट माझ्या सिनेमाचं काढत असतील तर त्यांचे 150 रुपये मी वसूल करणं हे माझं कर्तव्य असं मला वाटतं. यु नो. सो मी ऑलवेज त्यांच्यासाठी सिनेमा बनवतो. मला आत्ता हे बोलताना खूप बरं वाटतं. म्हणजे आत्ताच मगाशी मी आणि मॅक खूप वेळ बोलत होतो त्यावेळी मॅक मला एक खूप छान गोष्ट म्हणाला की आपण आपल्या फेल्युअर्सकडे जास्त लक्ष देतो, पण आपण सक्सेसला तेवढं वेटेजच देत नाही. यु नो. सो हे बोलल्यापासून मी ज्यावेळी आय स्टार्टेड थिंकिंग अबाउट माय सेल्फ, यु नो. सो मला असं वाटतं की मी चेकमेटसारखा थ्रिलर पण केला आहे, रिंगारिंगासारखा थ्रिलर पण केला आहे, मी दुनियादारीसारखी रोमॅन्टिक फिल्म पण केली, मी लकीसारखी पण फिल्म केली. यु नो. म्हणजे मी नेहमी सांगतो की मी जेवढे हिट बघितले त्याच्यापेक्षा जास्त मी फ्लॉप बघितलेत. यु नो. आणि ते फ्लॉप बघायला ॲक्च्युली खूप करेज लागतं. आणि ते फ्लॉप पचवायला आणि नंतर छाती रोखपणे सांगायला की हो हे चुकलं पण नेक्स्ट टाइम मी बरोबर करेन, हे सांगायला खूप मोठी करेज लागते. सो आय हॅव सीन दॅट ऑल्सो. आणि म्हणजे ये रे पैशासारखा सिनेमा पण मी केला आणि मी खारी बिस्किट सारखा सिनेमा पण केला. सो मला असं वाटतं की मी बऱ्याच ठिकाणी एक्सप्लोअर करू शकलो ॲज अ डिरेक्टर आणि ॲज अ DOP पण मी खूप तसं काम केलंय. तर थँक्स टू मॅक ॲक्च्युली की मी हे मागच्या अर्धा तासाची डेव्हलपमेंट आहे माझी. The ability to laugh at yourself is the most important. In fact, look तर आम्ही म्हणजे मी आजारी असले की माझा एक वेगळा लुक हे असतो. लुकचं मी क्रांतीकडनं शिकलो. हो ना. हा, क्रांती प्रत्येक सिच्युएशनला एक तिचा लुक असतो माझा. मी आले एक दिवशी अशी आणि मी आजारी होते. सो आजारी माणूस काय कपडे घालेल तर डल ना. मग मी डल कपडे, डल पॅन्ट आणि असा एक स्कार्फ वगैरे. बेटा तो ऐसा क्यों लग रहा है, ऐसे क्यों कपड़ा पहना? दादा मैं बीमार हूँ. ओ तेरा लुक है. अरे तसा एअरपोर्टचा पण लुक आहे. पुष्कर मला म्हणतो अगं जेव्हा पण आपण उडायला जातो इथे इथे बरोबर लाल कसं होतं, इथे इथे कसं लाल होतं. अरे नॅचरली होतं. तर तो म्हणतो नाही तू काहीतरी करतेस. तर मी काय करते एअरपोर्टला जात असताना आहे मी सावळीच ना. सावळी म्हणजे इथे कॉपर कलर प्रॉपर कलर. सो तिथे फॉरेनला जात असताना ते कसे इथे इथे असतात ना, मग तो लुक आपण त्यातले म्हणून मी इथे लाल 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 लाव आणि ते किती फनी दिसायचं हे मला नंतर कळलं. ऍक्च्युली मी सांगू चॉकलेटी माणसाला कसं चालेल. क्रांतीच्या वेळी पहिली फिल्म डिरेक्ट करत होती ना तर त्यावेळी मी तिला
फोन केला ना तर मी तिला हे विचारलंच नाही की तुझी स्क्रिप्ट काय आहे, आर्टिस्ट कोण आहेत. मी तिला विचारलं क्रांती तेरा लुक डिसाइड हो गया. आणि ऑनेस्ट डिस्कशन झाला हा दादा मैं सोच रही हूँ आई एम गोइंग टू वेयर दोस जैगिंग्स और उसके ऊपर आई एम गोइंग टू वेयर दिस काइंड ऑफ शॉर्ट कुर्ती विद सम स्कार्फ एंड एक हैट रखा है बट आई एम कैरिंग लाइक 3 कलर्स. ओके बेबी ओके यू आर फाइन. लुक व्हाट स्क्रिप्ट वर डिस्कस केलं. पोशाख आल्याशिवाय ते येत पण नाही कॅरेक्टर असं म्हणतात ना की ते पोलिसाचे कपडे घातल्याशिवाय तो आतमध्ये पोलीस येणार नाही. तसं पण असू शकतं कदाचित दिग्दर्शकाच्या कपड्यांनी काहीतरी होऊ शकतं. लुक मी इज एका नटाला बघितलं होतं कॅरेक्टरचे कपडे घालून डबिंगला नाही नाही हो इन्स्पेक्टरचा रोल करणारा होता ए, नाही. त्याचं डबिंग होत नाही. नव्हतं तुला माहिती आहे का? डबिंग खूप जण असं करतात. तो त्याचं खरंय. डबिंग सिंक मध्ये येत नव्हतं इमोशन्स येत नव्हते. त्याने सांगितलं पेटीतनं तो इन्स्पेक्टरचा माझा ड्रेस काढा. त्याने ड्रेस घातला आणि त्याने डबिंग केलं. तेव्हा त्याला तो करारी आवाज आणि ते सगळं आलं. होऊ शकते बरोबर आहे होऊ शकतं. असूच शकतं. कॉस्ट्युम इज व्हेरी इम्पॉर्टंट लुक इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे तो जे बोलतो ते सगळंच खोटं असतं असं नाही. बदलायला पाहिजे. काहीच तो कधी कधी खरं पण बोलतो. काहीच खोटं Exact, पण नसतं. तुला माहितीये का? म्हणते मी. पुष्कर खोटं वाटू शकेल इतक्या गोष्टी करतो. खोटं वाटू शकेल म्हणजे बकिंगहॅम पॅलेसच्या खाली जाऊन ते गार्ड बिर्ड असे सगळे उभे आहेत आणि खाली जाऊन ए आजी ए आजी आजी कोण तर राणी क्वीन इज आजी. प्लीज आजी आहे ना माझी. हा हा पण तुला माहिती आहे मॅक तुला माहिती आहे क्रांती आणि पुष्कर हे एक आमच्यावर किस्सा झाला होता. आम्ही अबुधाबी एअरपोर्टला होतो ओके रात्री 2 वाजता हा आणि तिथे क्रांती आणि पुष्कर हे अरेबिक लँग्वेजमध्ये भांडत होते. अरे बाप ओके जवळजवळ 15 मिनिटं आणि ते लोक भांडत होते आणि आजूबाजूच्या जे अरब ज्या बायका होत्या ना त्यांना कळत नव्हतं की हे कुठलं तर अरब आहे पण दिस इज नॉट आवर लँग्वेज. पण ते भांडतात नवरा बायको बिचारे आणि त्यांनी इतका सीन करेक्ट केला होता ना. म्हणजे तिला शॉपिंग करायचं आणि मी तिला सांगतो किती शॉपिंग म्हणजे करायचं. कसं मी अरेबिक दाखवा ना एकदा एक झलक तर दाखवा जरा. की आमचं असं परफ्यूमच्या दुकानात आणि माझं असं होतं की परफ्यूम एक सीनच केला आम्ही की हाला बादाला ही सर्व हा रियाला मार FC अलिफर से दो दिन का दे दे अरे इला बारासेला बॉसले हाँ? इन अल्हांजीला बोल या दर्द दे दे $24 हम मजारी कर आणि त्या बायका आणि आपल्या- लोक सगळे बघत होते. बरं त्याला म्हटलं हे अरेबिक साऊंड होते पण हे अरेबिक नाही हो. तर कसं आपल्याकडे एक मालवणी एक तळ कोकण तसं हे तळ वाळवंट अरबी आहे. नाही पण तो काहीही करू शकतो. तो कट्यारच्या सेटवरती एक दिवस धावत धावत आला. मला वाटलं सीन वगैरे घेऊन आलाय तर तो येऊन म्हणाला अगं संस्कृत शोले आलेत आणि आपल्याला पाठ केलेच पाहिजे. म्हणून आम्ही शंकर सरांच्या व्हॅनिटीमध्ये थोड्या वेळाने त्यांनी शंकर सरांना सुद्धा फिरवलं. शोले मधला एक डायलॉग एकाने मला पाठवला संस्कृत मध्ये. तर मग आमच्या दोघांकडे वेळ होता. मग आम्ही दोघांनी संस्कृत शो बरं हिने पण हिच्या संस्कृत शिक्षिकेला फोन करून ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात आणि मग मी पण काढलं आणि आम्ही अनेक डायलॉग करून घेतले शोलेमध्ये. शोले पण हे ऍक्च्युली असं म्हणजे हे पुष्करचं करिअर आहे. हे फिल्म मेकिंग वगैरे हॉबी आहे. हे करिअर ऍक्च्युली. म्हणजे एखादा डायलॉग सांग ना शोलेचा डायलॉग. इदम हस्तम मयम ददासी नो आणि त्याला आवाजही वेगळा आहे. आवाज वेगळा काढला. आणि मला तेव्हा वाईट वाटलं होतं कारण माझ्या वाटेला फक्त न एवढा अहम आंग्ल कालेन कारागृहाधिक वा संजय सर मला हेच तुम्हाला विचारायचं की तुम्ही कुठल्या दिग्दर्शकाला गुरु मानता किंवा कुठला दिग्दर्शक तुम्हाला खूप आवडतो एखादा सिनेमा. मला राजकुमार हिरानी खूप आवडतो वा आणि खूप मनापासून आवडतो. म्हणजे मी राजकुमार हिरानी आणि मग जोया अख्तर मला खूप आवडतात. तर मंडळी सुरू झालेलं आहे लेडीज जिंदाबाद हे पर्व. आज सुद्धा लेडीज आपल्याला हसवण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. सुरुवात करूयात आजच्या प्रहसनाला. मंडळी कुठलीही गोष्ट जुनी झाली की मग आपण ती विकायचा विचार करतो. पण काही गोष्टी अशा असतात ज्याच्यामध्ये आपला जीव गुंतलेला असतो आणि आपल्याला वाटतं की खरं तर ती गोष्ट निर्जीव जरी असली तरी ती आपल्या
कुटुंबाचा भाग आहे, आपल्या घराचा भाग आहे. झालंय असं की एका कुटुंबाने ठरवलंय आपली टू व्हीलर विकायची आहे आणि तशी त्यांनी तयारी पण केलेली आहे. पण अचानक अशी गोष्ट घडते की टू व्हीलर विकण्याचा प्लॅन कॅन्सल होतो. बघूयात नक्की काय घडणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप, मोनालिसा बागल आणि मयुरी वाघ. सकाळपासून अन्नाचा कण नाहीये तुमच्या पोटात, 2 घास खाऊन घ्या ना. खायची इच्छाच होत नाही बघ. आतापर्यंत एवढी साथ दिली, आज हिची साथ एवढीच होती असं समजायचं आणि पुढे जगायचं. हं अगं पण मनाला कसं सांगू, कल्पनाच करू होत नाही बघ मला. असं कसं झालं दादा? तायडे, बसा. अरे असं कसं झालं दादा? कसं सांगू तुला, जुनी झाली होती म्हणून म्हणून वहिनी, असं कसं झालं वहिनी अचानक? अहो कधी ना कधी होणारच होतं हे. आणि तशी ही हल्ली फार आचके देत देत चालत होती ती. त्यामुळे आम्ही विकायची ठरवली. या या इकडे या या. एक शेवटची सेल्फी काढू. पुन्हा माझ्या डोळ्याला दिसणार नाही. वहिनी, पण का विकताय ही गाडी तुम्ही? अहो ही गाडी विकून आम्ही नवीन गाडी घेतोय. म्हणजे या गाडीचे एक 25-30 हजार येतील आणि वर आणखीन थोडे 65-70 हजार घालून 1 लाखाची नवीन गाडी घ्यायची आहे. थांबा तुम्हाला फोटो दाखवते. ही बघा ही. घ्या घ्या, खूप प्रगती करा. पण जुन्याला असं विकायचं? अरे दादा, किती साथ दिली रे या गाडीने तुझी. ज्या गाडीने तुला इतकं काही दिलं, त्याच गाडीला आज विकायला निघालायस बाई तू. खरंय ग तायडे, खरंय. ही गाडी म्हणजे माझा जीव की प्राण आहे बघ. अहो पण आता ठरलंय ना आपलं, ही गाडी विकून नवीन गाडी घ्यायची म्हणून उगाच खुसपटा काढू नका. विका विका. अरे दादा, तुला आठवतंय ना जेव्हा ही गाडी तू घरी आणली होती तेव्हा समजे किती खुश झाले होते. आणि त्याच दिवशी बाबांना 10,000 रुपये मिळाले होते. हो, आणि 10,000 एकदम बघितल्यावर आकडी आली होती त्यांना. हॉस्पिटलमध्ये 50,000 खर्च झाले होते. ते नाही सांगणार. काय बी असू द्या, गाडी लई लकी हाय आमच्यासाठी. आणि आपल्या आईनं तर पहिल्या दिवशी हेल्मेट मध्ये वरणशिजाला घातलं होतं. तिला वाटलं गाडी बरोबर बघून पण फ्री मिळालंय. रे दादा, गाडीकडे बघितलं की आईचीच आठवण येते. गाडीमध्ये आईच दिसतीये मला. बरोबर आहे तायडे तुझं. ही गाडी नाही, माझी आई आहे. आई आई. अरे दादा, उठा उठा. अहो मग तर गाडी विकायलाच हवी. काय बोलतेस तू? अहो मग ही गाडी अशी अधेमध्ये बंद पडते. मला सांगा, रात्री बेरात्री तुम्ही बाहेर गेलात, गाडी मध्येच बंद पडली, तुमच्या आईला असं वाऱ्यावर सोडून येणार आहात तुम्ही? नाही नाही नाही, मी माझ्या आईला असं वाऱ्यावर नाही सोडणार. म्हणून सांगतेय, आपण गाडी विकूया. विकून टाकू आपण गाडी. अरे दादा, या गाडीने किती साथ दिली अरे आजवर तुझी. विसरलास का जेव्हा या गाडीवरून तू पडला होतास, तुला 4-5 पेच आले होते. पण गाडीला काही बी नाही झालं. किती साथ दिली या गाडीने तुझी. तोंडावर 4-5 पैसे आले होते, तर प्यायचे किती वांदे झाले होते. पाणी प्यायचे किती वांदे झाले होते असं म्हणायचं होतं मला. तेवढंच काय, तुझ्या डोक्यावरती असा टेंबुरा आला होता, त्यात राखी आली. त्या टेंबुरावरच अक्षता लावल्या होत्या मी. हो ना,
आणि दवाखान्यात खर्च झाला म्हणून जरा स्वस्तातली साडी घेतली तुम्हाला, तर केवढा राडा घातला होता तुम्ही. असू दे गं. माझ्या ताईला असं काय बोलू नको आणि दुखवू नको तिला. माझं दुःख तर जाऊ दे रे दादा, मला तुझं दुःख बघवत नाहीये. जुनं ते सोनं असतं, ओल्ड इज गोल्ड. हो, पण न्यू इज बोल्ड. ते काही नाही, आपलं ठरलेलं आहे. आपण नवीन गाडी आणायची आणि त्यासाठी ही गाडी विकावी लागेल. बरोबर आहे, विकून टाकू आपण गाडी. विकून टाका. पण दादा, या गाडीमुळे किती भरभराट झाली रे. तुझ्या आयुष्यात किती बदल झाले. तुझ्या नोकरीमध्ये तुला प्रमोशन मिळालं. क्लार्कचा पिऊन झालास तू, पिऊन. बरोबर बोलतोयस तू, खरंय. काय खरंय, काय बोलताय त्या ऐका तरी. क्लार्कचे पिऊन झाले असं म्हणाल्या त्या. तुम्ही पिऊनचे क्लार्क झाला होतात की नाही. हा बरोबर आहे. ते महत्वाचं नाही, या गाडीमुळे तुझी भरभराट झाली ते महत्वाचं आहे. मला तर बाई भ्याच वाटतंय, छातीत कसं तरीच व्हायला लागलंय माझ्या. ही गाडी जर तू विकलीस आणि तुझं सगळं जर गेलं तर नोकरी, प्रमोशन, मला तर बाया लई भ्या वाटतंय. नाही 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 तायडे, नाही तायडे, मी गाडी विकणार नाही, नाही विकणार. अहो, आपण नवीन गाडीचे पैसे भरलेत ना. नाही बरोबर आहे, नवीन गाडी घेऊ आपण. बरोबर आहे तू. अरे दादा, विसरलास का तू. नाही आज पाठ आहे माझं. अरे विसरलास का तू, याच गाडीने आपल्या बाबांचे प्राण वाचवले होते. कसे काय. हो, बाबा खूप आजारी होते, तेव्हा याच गाडीवर बसून बाबांना हॉस्पिटलला नेला आम्ही. म्हणजे असं दादा पुढे, बाबा मध्ये आणि मी असं असं मागून पकडलं होतं. जर बाबांना वेळेत हॉस्पिटलला नेलं नसतं ना, कदाचित बाबा आज आमच्या सोबत नसते. आता दादा तूच मला सांग र, ज्या गाडीनं आपल्या बाबाचे प्राण वाचवले, आपल्या बाबाच्या आयुष्याचं कुलूप बंद व्हायचं वाचवलं, त्याच गाडीची चावी तू दुसऱ्याच्या हातात देणार आहेस व्हय? नाही 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 नाही, ज्या गाडीने माझ्या बाबाचे प्राण वाचवले ती गाडी मी विकणार नाही. एक मिनिट, हा सीन मी कुठेतरी पाहिलाय. हा 3 इडियट मधला सीन आहे. आमिर खान नाही त्याच्या मित्राच्या वडिलांना गाडीवरनं घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये. दादा बघ, ह्या गाडीने तुला कुठे नेऊन पोहोचवलं, आमिर खान सोबत. हुईतरी म्हणून आमिर खान नाही होत. हुईतरी बघा आधी तुमची. तू विसरलास का, ह्या गाडीवरच तू वहिनींना बघायला गेलेला पहिल्यांदा. तेवढी एकच चूक झाली बा माझ्या आयुष्यात. हो, नाही नाही, गाडी विकणं चुकीचं आहे असं मला म्हणायचं होतं. आणि तशी पण ही गाडी आता शोभत नाही तुम्हाला. तुम्ही तरी कुठे शोभता माझ्या भावाला, तरी मी तुमच्या सोबत संसार करतोच आहे ना. वंसव, उगाच मला बोलायचं नाही हा. तुमच्यासारखी नाही उठसूट भावाकडे जात मी. बाई, अरे दादा, हिला आता तुझे फॅमिली मेंबर बी नको झालेत, म्हणूनच ही गाडी विक म्हणतीये तुला. नाही नाही म्हणजे आता ही गाडी सुद्धा तुला तुझे फॅमिली मेंबरच आहे ना. आता हिला तुझे फॅमिली मेंबरच नको झाले आहेत, म्हणूनच तर म्हणतीये बाया की गाडी विका म्हणून. आधीच आपल्याकडे पार्किंगचा प्रॉब्लेम. सोसायटीवाले पार्किंग देत नाही. ते काही नाही, नवीन गाडी आणायची म्हणजे आणायची. आपण नवीन गाडी आणू, पण ही विकायची नाही. हा अहो, पण मग 2-2 गाड्या ठेवणार कुठे. माझ्याकडे ठेवूया ना. म्हणजे आमच्याकडे खूप जागा आहे आणि तसं बी आमच्या बंडूला कॉलेजला यायला जायला गाडी लागतेच ना. त्यामुळे तुझ्याकडे राहिली काय आणि माझ्याकडे राहिली काय एकच आहे. आणि मी बी व्यवस्थित काळजी घेईल दादा. आणि जेव्हा बी तुला गाडी लागल ना, तेव्हा मला फक्त एक कॉल करायचा, मी उचलला तर मग. हा, म्हणजे मी लगेच उचलली की आणली इथं. वा वा वा, मस्त, ही आयडिया चांगली आहे. तायडे, गाडी तुझ्याकडेच ठेव, म्हणजे कसं आहे, फॅमिली मेंबर कडे राहील. हा. जा. अय्या, अहो, ही कसली भन्नाट स्कीम आहे बघा ना. जुना सोफा द्या आणि नवीन सोफा घ्या.
मी काय म्हणते, हा जुना सोफा देऊन आपण 4 सीटचा मोठा सोफा घेऊया ना. घेऊया. दादा या सोफ्याने तुझी किती साथ दिली रे आजवर. असं विकून टाकण्यापेक्षा मला निघा आधी. जाते जाते इथं काय राहायला आलेले नाहीये मी. गाडीत पेट्रोल तरी आहे का? टाकले टाकी फुले. बघितलं कशी बोलते, पेट्रोल साठी सुद्धा पैसे नाही या बाईकडे आणि म्हणे गाडीकडे. असू दे ग, असू दे. प्रत्येक वेळी ही अशी करते तुझी आई. असू दे ग, त्याला काय फरक पडतो? नाही. बाबा म्हणते, हे म्हणे. असंख्य भारतीयांना सुदृढ बनवत त्यांच्या आयुष्यात सोनेरी दिवस देणाऱ्या आपल्या आयुर्वेदाला सलाम करायलाच पाहिजे. याच आपल्या देशाच्या हक्काच्या आयुर्वेदाने तुमच्यासाठी आणली आहे एक सुवर्ण संधी, तुमचा चेहरा सोन्यासारखा उजळण्याची. तेव्हा विदेशी कॉस्मेटिक ग्लो सोडा आणि स्वदेशी आयुर्वेदासोबतीनं उजळत राहा. विको टर्मरिक क्रीम एक विश्वासार्ह दर्जेदार उत्पादन. हळद आणि चंदन मिश्रित विको टर्मरिक क्रीम पुरळ, मुरमा आणि ब्लॅक हेड्स यांच्यावर अतिशय लाभदायक आहे. तेव्हा त्वचेला ठेवा निरोगी आणि तजेलदार. विको टर्मरिक क्रीम, विको वापरा, स्वदेशी निवडा. मंडळी, खूप छान वाटतंय की आजच्या भागामध्ये आणि कालच्या भागामध्ये या दिग्दर्शकांच्या बरोबरीनं आपण गप्पा मारत आहोत. आता यांच्याच बरोबरीनं आपण भेटणार आहोत उद्याच्या म्हणजेच बुधवारच्या भागात सुद्धा. तेव्हा पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद.